तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हॉटेलमध्ये पोचलेले आहेत. आज काही जरी झालं तरी मनातल्या भावना व्यक्त करायच्याच असंच अर्णवने ठरवलेलं असतं. पण ईश्वरी मात्र भलतीच चिडलेली आहे. कारण अजूनही हा व्यक्ती आपल्या मनातल्या भावना का बरं व्यक्त करू शकत नाही या गोष्टीचा तिला त्रास होतोय. नेमकं यांच्यासारखंच एक कपल यांच्याच पाठीमागं बसलेलं आहे आणि त्यांच्यात सुद्धा असाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्यातली मुलगी जी आहे ती मुलाला म्हणते आहे की असा कसा आहेस रे तू? तुला माझ्या मनातल्या भावना कळत कसं काय नाहीत? तू माझ्यावर एवढा जीवापाड प्रेम करतो ना, मग साधं तुला आय लव्ह यू सुद्धा म्हणणं होत नाही का? आणि हेच बोलणं अर्णव आणि ईश्वरी यांच्या कानावर पडतंय. तर ईश्वरी देखील म्हणते, या मुलांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. यांना पटकन भावना व्यक्तच करता येत नाहीत. तर अर्णव म्हणतो, हो, असू शकतो असा प्रॉब्लेम. म्हणजे असं थोडंच आहे की मुलं काही सायकेट्रिस्ट नसतात. त्यांना मुलींच्या मनातल्या भावना वाचता यायला. ईश्वरी म्हणते, अच्छा, अहो पण आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो ना, त्या व्यक्तीला तुमच्या मनातल्या भावना कळणार कशा? त्या काय वर डोक्यावर डिस्प्ले होणार आहेत का? मग त्या भावना बोलून दाखवायला नको का? अर्णव म्हणतो, हा पण कधी-कधी नाहीत अशा भावना व्यक्त करता येत. ईश्वरी म्हणते, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आता ईश्वरी चिडते आणि मागं ते जे कपल बोलत असतात त्यांच्याकडे जाऊन अक्षरशः त्या मुलालाच सुनवायला सुरुवात करते. अहो तुम्हाला व्यक्त करतायत ना भावना, करा ना जरा, बोला ना त्यांना. तुमच्या मनात जे आहे ना ते बोलून टाकल्याशिवाय ह्या मुलीला कळणार आहे का? आता ती मुलगी देखील तिची म्हणजेच ईश्वरीची बाजू घेऊ लागते आणि म्हणते, हो, बघा ना, अहो या मुलांचा काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला कळत नाही. किती दिवस झालं हा नुसता म्हणतोय की आपण दोघं म्हणजे मेड फॉर इच अदर आहोत, पण त्याच्या पुढं काय याची गाडी जातच नाही. तर तो मुलगा म्हणतो, अहो पण मी आता व्यक्त करायचा प्रयत्न करतोय, पण मला होत नाही भावना व्यक्त करणं. आता मी तरी काय करणार आहे? तर आता अर्णव त्या मुलाची बाजू घेतो आणि म्हणतो, बरोबर आहे. अहो तुमचं बरोबरच आहे. काय चुकीचं आहे? नाहीत होत कधी-कधी भावना व्यक्त करणं. आणि आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यातच भांडण जुंपलेलं आहे. अर्णव म्हणतो, हां, मग त्या मुलाचं बरोबर आहे असं मला वाटतं. तर ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे ह्या मुलीचं चूक आहे म्हणायचं तुम्हाला. आता ती एवढं कानामध्ये जीव आणून बसलेली आहे, तर त्याला एक शब्द तो बोलता येत नाही, यात त्याची चूक आहे ना. परत एकदा अर्णव ईश्वरी त्यांच्या जागेवर बसलेले असतात आणि आता यांच्यामध्येच चांगलं भांडण लागलेलं असतं. अर्णवला कळत नाही, शेजारी असलेल्या कपलमुळं ही पोरगी माझ्याशी का भांडत आहे? मी तर आज तिला माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणलेलं आहे ना. आता काय करावं ते त्यालाच कळत नाही. ईश्वरी मात्र अगदी फुगूनच बसलेली असते. त्यांच्याच पाठीमागचं ते कपल आता थोडंसं खुश झालेलं असतं. कारण तो मुलगा मुलीला म्हणतो, की ठीक आहे, सोड सगळं. हे बघ, आय एम सॉरी. आता मी माझ्या मनातलं तुला बोलू का? आय लव्ह यू असं तो म्हणतो आणि ती मुलगीसुद्धा त्याला एका झटक्यात आय लव्ह यू टू म्हणून टाकते. आता त्या दोघांचं भांडण मिटलेलं असतं. अर्णव आता ईश्वरीकडे पाहत असतो आणि अर्णव देखील म्हणतो, अच्छा, चलो, हे बघा, माझी चूक आहे ना, आय एम सॉरी. आता ईश्वरी त्याच्याकडं पाहत असते आणि आता तो त्या मुलाप्रमाणेच आय लव्ह यू म्हणण्यासाठी आय म्हणतो. पण ईश्वरी मात्र तेवढंच आय ऐकते आणि तिला असं वाटतं की आता हा म्हणणार आहे, हो माझी चूक आहे, आय अपोलोजाईज असं म्हणणार आहे. असं समजून ईश्वरी म्हणते, हो, तुमची चूक आहे ना, बसा शांत. असं म्हणून ईश्वरी उठून निघून जाते. अर्णव म्हणतो, अहो बसा, मी आय लव्ह यू म्हणणार होतो, असं का करताय तुम्ही? पण तोपर्यंत ईश्वरी मात्र पुढं निघून गेलेली असते. इकडे वल्लरी त्या व्यक्तीबरोबर तिचा बॉक्स शोधण्यासाठी आलेली आहे. पण त्यांना तो काही बॉक्स मिळत नाही. कारण आता ती ज्या व्यक्तीकडे आलेली आहे त्या व्यक्तीनं सांगितलं आहे की तो बॉक्स माझ्याकडं नाही. आत्ताच एक गुलाबी रंगाचे कपडे घातलेली गोरी मुलगी होती, ती तो बॉक्स विकत घेऊन गेलीसुद्धा आहे. त्यामुळं आता तो बॉक्स तुम्हाला मिळू शकत नाही. वल्लरी त्या माणसाच्या अंगावर खेकसते. तेव्हा तो म्हणतो, अहो कुठली मुलगी काय, मला कसं कळणार आहे? मी काय आधार कार्ड घेऊन बसलो आहे का? गेली आता ती. आणि ती मुलगी बॉक्स घेऊन रिक्षाच्या जवळ पोचलेली असते. वल्लरी धावत पळत तिच्याकडं जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला दिसतं की ही तर चक्क नम्रता आहे. आता तो बॉक्स नेमका नम्रताच्या हातात लागलेला आहे आणि त्यामुळं वल्लरीला कळायचं बंद झालं. कारण आता जर का त्यामधली ती निगेटिव्ह नम्रताच्या हाती लागली तर आता आपली वाट लागणार आहे. कारण ती निगेटिव्ह जर का तिच्या हाती लागली तर ती निगेटिव्ह आपल्याला परत कधीच मिळणार नाही, असा आता वल्लरीला भरोसा झालेला आहे. पण आता हिच्याकडून तो बॉक्स घ्यायचा कसा, असा तिला प्रश्न पडला आहे. तरी देखील आपण तिला हाक मारून
काहीतरी बोलूया आणि तो बॉक्स आपण घेऊया असं म्हणून ती हाक मारून तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात रस्त्यातल्या 2 महिला तिला धडकतात आणि तेवढ्यात नम्रता रिक्षा करून निघून देखील जाते. वल्लरीला समजले की आपल्या नशिबात तो काय बॉक्स नाहीये आणि डोक्यावर हात मारून ते शांत बसते. इकडे आता घरी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. वल्लरी देखील आता घरी पोहोचलेली असते आणि गुरुजी आलेले आहेत. आजींनी गुरुजींना बोलवून घेतलेलं आहे. आजी गुरुजींना म्हणते की गुरुजी, तुम्ही अर्णव आणि ईश्वरी यांची पत्रिका तयार केली होती आणि त्यावरून स्पष्टपणे सांगितलं होतं की यांचं लग्न जमणं शक्य नाही. पण आता नियतीनं यांचंच लग्न घडवून आणलेलं आहे. जर यांच्या पत्रिका जुळत नसतील तर नियतीनं यांना काय एकत्र आणलंय ना ते मला कळत नाही. आता मला ही पत्रिका तुम्ही पुन्हा एकदा बघून सांगाल का की नक्की काय झालेलं होतं? तेव्हा ते म्हणतात, अहो, मी पत्रिका बनवून दिलेली आहे ना, तर ती परफेक्टच असणार आहे आणि मी सांगितलेलं असणार आहे ना, तर ते योग्यच सांगितलेलं असणार आहे. जर का यांचं लग्न जुळत नाही आहे, तर मी सांगतोय त्याप्रमाणेच आहे. जर पत्रिका जुळत नसतील, तर यांचं आयुष्यभर कधीच पटणार नाही हे मला माहिती आहे. पण आजी म्हणतात, अहो, यांचं तर चांगलं पटतंय आणि गेले 4 महिने झाले ते सुखाचा संसार देखील करत आहेत. गुरुजी म्हणतात, असं असेल तर मला पत्रिका पुन्हा एकदा पाहणं गरजेचं आहे. आणि आजी देखील त्यांना म्हणते, हो, मला देखील असंच वाटतं की तुम्ही ती पत्रिका पुन्हा एकदा पाहावी. पण अर्णवला मात्र या कसल्याच गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही. अर्णव म्हणतो, माझा या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही पुन्हा एकदा पत्रिका पाहावी. कारण अर्णवला पुन्हा ती पत्रिका पाहणं, पुन्हा त्यामध्ये काहीतरी ग्रहदोष असणं आणि तुमचं लग्न जुळणार नाही असं सर्वांनी म्हणणं अजिबात पटत नाही आहे. पण आता गुरुजी पत्रिका घेऊनच बसलेले आहेत आणि ते परत एकदा सगळ्या ग्रहांचा ताळमेळ लावून बघत आहेत की नक्की अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न होऊ शकतं का आणि झालं तर ते टिकू शकतं का. गुरुजी त्यांचं कॅल्क्युलेशन करून बघत आहेत. सर्वांचं लक्ष गुरुजींकडे आहे. गुरुजींनी अगदी एक एक ग्रहाची अगदी व्यवस्थित माहिती काढायला सुरुवात केलेली आहे. अर्णव आणि ईश्वरी अगदी कानात जीव आणून त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहत आहेत, ऐकत आहेत आणि गुरुजी सर्वांसाठी आता थोड्याच वेळात एक मोठी बातमी देणार आहेत. पण वल्लरीला मात्र अगदी आरामशीर ते सगळं वाटतंय. कारण वल्लरीनं काय घोळ घातला आहे ते तिला चांगलं माहिती आहे. वल्लरीने इथं सगळी जन्मतारीख बदलून टाकलेली असते आणि त्यामुळं सगळी पत्रिकाच बदलून गेलेली असते. वल्लरीने इथे लावण्याची जन्मतारीख टाकलेली असते आणि त्यामुळंच लावण्या आणि अर्णव यांचं तर लग्न कधीच जुळणार नाही अशी खरं तर ती पत्रिका तयार झालेली असते. आता गुरुजी पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करून सर्वांना सांगतात, अहो, मी सांगितलंय ना, अगदी तेच बरोबर आहे. या दोघांचं लग्न कधीच सुखाचं होऊ शकत नाही. कारण पत्रिका तेच सांगते. मी जे सांगतोय ते पत्रिकेप्रमाणे सांगतोय. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. तेव्हा आजी पुन्हा एकदा दुःखी झालेली आहे. तर ते पाहून आणि ते ऐकून ईश्वरी देखील दुःखी झालेली आहे. आता ईश्वरी तिच्या रूममध्ये निघून चाललेली असते. अर्णवला ही गोष्ट समजते की गुरुजींनी जे काही सांगितले त्या गोष्टीमुळे ईश्वरी दुखावलेली आहे. चाहणाऱ्या ईश्वरीचा त्याने हात धरलेला असतो. कारण त्याला अजिबात पटलेलं नसतं की या दोघांचं लग्न हे योग्य नाही आहे आणि ते सुखाचं होऊ शकत नाही असं गुरुजींचं म्हणणं. त्यामुळंच त्याने ईश्वरीचा हात धरलेला असतो आणि तो तिला थांबवून सर्वांना म्हणतो की माझं आणि ईश्वरीचं लग्न झालेलं आहे. आम्ही दोघांनी कोणत्या परिस्थितीत लग्न केलं हे आम्हालाच माहिती आहे. त्यामुळं आता मी तुम्हाला एवढं सांगतोय, आमचा जो आणि जसा काय संसार आहे तो सुखाचा आहे आणि तुम्ही पाहताय देखील की आमचा संसार सुखाचा आहे. त्यामुळं माझा या पत्रिकांवर अजिबात विश्वास नाही. मला माफ करा गुरुजी, मी तुमच्या कॅल्क्युलेशनवर आणि तुमच्या ज्ञानावर कसलाच संशय घेत नाही. पण मला असं वाटतं की हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रह हे आमचं नशीब ठरवू शकत नाहीत. कारण आत्तापर्यंत आमच्या दोघांचं खूप चांगलं पटत आलेलं आहे आणि इथून पुढं पण पटणार आहे असा माझा विश्वास आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, हे सगळं तुमचं बरोबर असलं तरी या पत्रिकेत जे काय मला वाटतंय ना, ते फक्त मी सांगितलेलं आहे. यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तर अर्णव त्यांना स्पष्टपणे सांगतोय की असं असेल तर माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. कारण माझ्या माणसांवर विश्वास आहे, त्यांच्या प्रेमावर विश्वास आहे आणि त्यामुळं मी या पत्रिकांवर विश्वास ठेवू शकत नाही असं तो म्हणतोय. तर आता ईश्वरी म्हणते, अर्णव सर, असं का म्हणताय तुम्ही? आजींचा त्यावर विश्वास आहे तर आपल्याला देखील विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो, हे बघ, एक तर तुला माझ्यावर तर विश्वास ठेवावा लागेल किंवा या पत्रिकावर तर विश्वास ठेवावा लागेल. दोघांपैकी तुला एकाला निवडावं लागेल असं अर्णवने डायरेक्ट ईश्वरीला सांगितलेलं असतं.
तेव्हा आता ईश्वरीची पण मोठी कोंडीच झालेली असते. कारण एका बाजूला आजी आहेत तर एका बाजूला अर्णव आहेत आणि अर्णव अजिबात ऐकणार नाही हे देखील ईश्वरीला माहिती असतं. कारण आता तो चिडलेला आहे. नुसता चिडलेलाच नाही आहे, तर तो आता डायरेक्ट म्हणतोय की माझा यावर विश्वास नाही आणि ईश्वरीला देखील सांगतोय की तू देखील यावर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे. आता ईश्वरीच्या पुढं मोठी कोंडी झालेली असते, पण ती अर्णव सरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे नम्रता तो बॉक्स घेऊन घरी पोहोचलेली आहे आणि तो बॉक्स तिने आई आणि बाबांच्या समोर ठेवलेला आहे आणि ती सांगते की आज मी बाजारात गेले होते ना, तिथे मला हा असा अँटिक बॉक्स दिसला आणि तो खरेदी करण्याचा मला मोहच आवरला नाही. किती सुंदर बॉक्स आहे बघ नाही. तेव्हा सुप्रिया देखील पाहते आणि म्हणते, हो खरंच ग, खूपच सुंदर आहे बॉक्स, पण खूपच जुना वाटतोय. ती म्हणते, हो जुना आहे, पण खूपच अँटिक आहे ना, त्यामुळेच मी विकत घेतला. मी असं ठरवलं की हा बॉक्स आहे ना आपल्या क्लाउड किचनमध्ये ठेवायचा आहे आणि त्यासाठीच मी घेऊन आलेला आहे. तर सुप्रिया म्हणते, ठीक आहे, तुला ते जिथं ठेवायचं तिथं ठेव, पण दिसतोय मात्र हा सुंदर आणि सुरेख. आणि त्यानंतर नम्रताने तो बॉक्स ओपन केलेला असतो. जेव्हा ते आतमध्ये ओपन करते त्यावेळेस तो मोकळाच आहे हे ते सर्वांना दिसलेलं असतं. पण त्या लाल कापडाच्या खाली यांचं भविष्यच दडून बसलेलं आहे आणि त्यांचा जुना भूतकाळ हा किती त्रासदायक तेथे दडून बसलेला आहे हे त्यांना अजिबात माहिती नाही. तर त्यांचं बोलणं चाललेलं आहे, असा बॉक्स आपल्यापर्यंत पोहोचला आहे, याच्या पाठीमागं किती जणांचं भविष्य आणि भूतकाळ देखील दडलेला असू शकतो, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि नम्रता म्हणते, हो म्हणजे आपला पण भूतकाळ यामध्ये दडलेला असू शकतो का गाई? तेव्हा आई म्हणते, आपला तसा आपला या बॉक्सचा काय संबंध आहे? पण काय सांगता येत नाही बाबा, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अर्थ असतो असं म्हणतात. आणि असं बोलून त्या दोघी हसू लागतात. पण नेमकं नियतीने अगदी भूतकाळाचा विचार करून आणि भविष्याचा विचार करूनच तो बॉक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला असतो. आणि सुप्रिया पाहते की एका बाजूला ते कापड देखील जरासं निघलेलं आहे आणि आता सुप्रिया ते सगळं कापड काढून पाहण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात तिला नम्रता म्हणते, आई आता राहू दे, आपण आहे ना हे कापड परत बदलूया आणि हा बॉक्स आहे ना तो अगदी व्यवस्थित पुन्हा एकदा चांगला करूया. आणि सुप्रिया तिचा हात आहे तो मागं घेते. तिकडे अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांना बोलत आहेत आणि अर्णव ईश्वरीला सांगतोय, तुझा माझ्यावर विश्वास आहे का पत्रिकेवर आहे ना, ते आत्ताच मला सांग. ईश्वरी म्हणते, असं नाही, पण आता ते सर्वजण काय म्हणतायत ते देखील ऐकणं गरजेचं आहे ना. अर्णव म्हणतोय, अजिबात नाही, मला या पत्रिकांवर विश्वास नाही आहे, असं म्हणून त्याने ती पत्रिका हातात घेतलेली असते. आणि मी का विश्वास ठेवू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, असं तो तिला म्हणत असतो. आणि हे सगळं बोलत असताना त्याच्या लक्षात येतं की त्यावर तर जन्मतारीख काहीतरी वेगळीच आलेली आहे. कारण त्याला माहिती आहे की ईश्वरीची जन्मतारीख ही 4 डिसेंबर आहे, पण यावर तर जन्मतारीख वेगळीच आहे. आणि मग तो लगेच गुरुजींना म्हणतो की गुरुजी, यावरची जन्मतारीख ही वेगळीच आहे, ही ईश्वरीची जन्मतारीख नाही. आणि जर का जन्मतारीख जन्मवेळ चुकत असेल तर ही ईश्वरीची पत्रिका असू शकत नाही. असंच असतं ना. म्हणल्यानंतर यावरचं सगळे ग्रह आणि त्यांची रचना पण बदललेली असणार आहे ना, असं देखील तो गुरुजींना म्हणतो. ईश्वरी पाहते, खरंच का काय माझी जन्मतारीख यावर चुकलेली आहे? आणि जेव्हा ती पाहते तेव्हा ती देखील म्हणते, हो यावर तर माझी जन्मतारीख चुकीची टाकलेली आहे. हे सगळं ऐकल्यावर घरच्या सगळ्या सदस्यांना, वल्लरी सोडून सगळ्या सदस्यांना खूपच आनंद झालेला आहे. कारण ही पत्रिका आता चुकीची असू शकते असं त्यांना वाटत आहे. आता गुरुजींना सुद्धा हे समजलेलं असतं. तेव्हा गुरुजी म्हणतात, जर का यावर जन्मतारीखच चुकलेली असेल तर ही हिची जन्मपत्रिका असू शकत नाही. म्हणजे मला परत एकदा ही जन्मपत्रिका तयार करावी लागणार आहे. हिची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण सगळं काही मला सांगा, असं आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा वल्लरीचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. कारण आता तिचा पर्दाफाश होण्याचीच वेळ आलेली असते. आता गुरुजी म्हणतात, सांग ईश्वरी, तुझं मला सगळं काही जे आहे ना व्यवस्थितपणे सांग. मी कागदावर लिहून घेतो आणि आता कुठेसुद्धा जात नाही. इथंच बसून तुझी जन्मपत्रिका तयार करून देतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही खुश झालेले असतात. ईश्वरी तिची सगळी माहिती पटापट गुरुजींना सांगायला लागते. आणि आता वल्लरीची मात्र मोठी गोची झालेली आहे. कारण जर का आता त्याने हे सगळं सांगितलं तर अर्णव आणि ईश्वरी हे मेड फॉर इच अदर आहेत आणि त्यामुळं त्यांच्या पत्रिका लगेच जुळणार हे आता वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळं आता काहीतरी प्लॅन करावा असं तिच्या डोक्यात असतं. पण इथं ती काहीच करू शकणार नाही हे तिला चांगलंच माहिती असतं. कारण आता गुरुजी समोर आहेत आणि घरातले सगळे समोर आहेत आणि सगळी योग्य माहिती गुरुजींपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळं आता जी काही पत्रिका होणार आहे ती अगदी करेक्ट होणार आहे
हे तिला मात्र समजलेलं असतं आणि घरच्या प्रत्येकांनाच हे समजलेलं असतं. गुरुजींनी आता पुन्हा एकदा पत्रिका तयार करायला सुरुवात केलेली आहे. ग्रहताऱ्यांची रचना मांडायला सुरुवात केलेली आहे आणि सर्वजण कानात जीव आणून गुरुजी आता नक्की काय सांगणार आहेत हे ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. आणि गुरुजींनी पुन्हा एकदा त्यांचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा वेगवेगळे ग्रह, त्यांची अवस्था आणि यामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांच्या भविष्यावर काही परिणाम होऊ शकतो का, याचा तर्क मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि गुरुजी चक्क खूपच खुश झालेले आपल्याला पाहायला मिळतात. गुरुजी म्हणतात, "अहो, अशी पत्रिका तर लाखात एक आहे. या दोघांचा जोडा म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. लाखात एक जोडी आहे ही," असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा घरातल्या सगळ्या सदस्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकाकडे पाहतच राहतात. कारण आता करेक्ट पत्रिका गुरुजींच्या हाती लागलेली आहे आणि त्या करेक्ट पत्रिकेमुळे सर्वांना स्पष्टपणे समजले की अर्णव आणि ईश्वरी हे मेड फॉर इच अदर आहेत. ते एकमेकासाठीच बनलेले आहेत. पत्रिकांचा घोळ झाला होता म्हणून एवढं सगळं झालेलं होतं हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि वल्लरीचा पर्दाफाश झालेला असतो. आणि त्यामुळंच आजीनं देखील ईश्वरीला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी देखील चांगलीच खुश झालेली असते. आजपर्यंत आजी तिचा खूपच तिरस्कार आणि तिटकारा करायची, पण आजच्या या पत्रिकेमुळे आजीने तिला सून म्हणून स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव अक्षरशः खुश झालेला आहे. गाडीवर पाणी मारत असताना त्याने स्वतःच्याच अंगावर पाणी मारून घेत, "आज मला प्रेमामध्ये भिजून जायचंय," असं तो ईश्वरीला बोलत आहे. प्रेमामध्ये भिजून जायचंय म्हणजे नक्की तो काय करणार आहे हे आता ईश्वरीच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. आज काही जरी झालं तरी अर्णव सर आपल्याला आय लव्ह यू म्हणणार आणि आपल्या नवीन जीवनाची सुरुवात होणार हे ईश्वरीला समजलेलं आहे. तर इकडे नालायक वल्लरी ही आता ईश्वरीच्या घरी पोहोचलेली आहे. कोणाचंच लक्ष नसताना तिने त्या बॉक्सच्या आतमध्ये दडवलेली निगेटिव्ह आपल्या हातात घेतलेलं आहे आणि ते निगेटिव्ह मिळाल्यामुळे तिला भलताच आनंद झालेला आहे. आणि लगेच ती निगेटिव्ह घेऊन जाऊन त्यापासून तिने फोटो देखील बनवून घेतलेले आहेत. आणि आता तो फोटो अर्णव आणि ईश्वरीच्या जीवनामध्ये कशी आग लावणार आहे या गोष्टीमुळे ती भलतीच खुश झालेली आहे. अर्णव आणि ईश्वरी, आता तुमचं नातं तुटणार म्हणजे तुटणार असं ती स्वतःशीच बोलत आहे आणि भलतीच खुश झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता खरोखरच या फोटोमुळे अर्णव आणि ईश्वरी यांचं नातं तुटणार का, का त्यांचं प्रेम पहिल्यासारखं घट्ट आहे तसंच घट्ट राहणार हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.